Hi, this is Shivraj Mane. Welcome to our new show, Techrel present the Career Diaries. आज आपल्यासोबत आहेत प्रज्ञा, जे आपल्या टेकरेल मधून ज्यांनी ट्रेनिंग पूर्ण करून त्या IT कंपनीमध्ये सध्या जॉबला आहे. प्रज्ञा, वेलकम टू आवर शो. येस, थँक्यू. कसं वाटतं परत इन्स्टिट्यूटला? एक तो फार दिवसानंतर आले, त्याच्यामुळे थोडं एक्साइटेड आहे सरांना भेटण्याची. अजून डेव्हलपमेंट पण झाली आहे. क्लासमध्ये वरती होता आमचा फ्लोअर पहिला, स्वतः खाली पण त्यांनी वेळ चेंजेस वगैरे केले. तर न्यू कंपनी पण त्यांनी इथे ओपन केली ना, सो मग छान वाटतं. सो मला सांग, आपल्या टेकरेल मध्ये जवळपास आता बरेचसे कोर्सेस आहेत. fullstack.net डेव्हलपर आहे, मनस्टॅक आहे, मिनस्टॅक आहे, जावा आहे, टेस्टिंग आहे, डिजिटल मार्केटिंग आहे. ओके, अजून आहेत बरेचसे अँग्युलर वगैरे, अँग्युलर पण बरेचसे कोर्सेस आहेत. तर मला सांग, आपल्याकडे तू कोणत्या इयरचे पास आउट आहे? मी 2021 ची पास आउट आहे. आणि कोणत्या कॉलेजवरून पास आउट आहे तू? कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अंबाजोगाईची आहे मी. अंबाजोगाई, मी प्रॉपर अंबाजोगाईची आहे. ओके ओके. कोणता इंजिनिअरिंग तुझी? मी कम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग बीटेक केले मी. बीटेक कम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग 2021 ची पास आउट. 21 पास आउट. ओके ओके. मग इथे कोणता कोर्स केला तू आपल्याकडे? मी इथे मेन फ्रेम डेव्हलपरचा कोर्स केलेला आहे. मेन फ्रेम डेव्हलपरचा. ओके ओके. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे आता तू कोणत्या कंपनीमध्ये प्लेस झालेली? सध्या कामाला प्लेस झालेली ना आपल्याकडनं? आणि तुला पॅकेज किती आहे सध्या? फायझर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये प्लेस झाली आहे. फायझर इंडिया ती आहे विमाननगर मध्ये. पॅकेज किती आहे सध्या आता? ऍज अ फ्रेशर 4.9 होतं. फ्रेशर म्हणून लागली? फ्रेशर म्हणून लागली. डेव्हलपमेंट आता झालं, इन्क्रीमेंट तर झालंय. सो मग मला करंटली पॅकेज आहे 5.3. तर ज्यावेळेस म्हणजे टेकरेल मध्ये यायच्या अगोदर तू पुढं गावाकडेच होती का? होती का? हो. मला सांग, तुला टेकरेल ही IT ट्रेनिंग कंपनी आहे किंवा तू इकडे आलीस म्हणजे कशी आली? म्हणजे कोणाच्या रेफरन्स थ्रू, म्हणजे कसं तुला कसं काय आलीस इकडे? माझ्या क्लासमध्ये काही माझ्या फ्रेंड्स होत्या ज्या पुण्यामध्ये क्लासेस करण्यासाठी आल्या होत्या. सो मग त्यांनी इथे क्लास जॉईन केल्यानंतर त्यांना पण खूप साऱ्या मुलींना प्लेस झाल्या त्या इथून. मग त्यांनी मला रेफरन्स दिला की प्रज्ञा, तू हा क्लास आहे आपला, सो तू जॉईन करू शकते. सर पण खूप छान आहेत, सर आपल्या तिकडच्या साईडचेच आहेत म्हणे. सो मग त्यांच्या थ्रू मी इथे आलेली आहे. म्हणजे रेफरन्स थ्रू तुझ्या मैत्रिणी अगोदर कोर्स करून प्लेस झाले, त्यांचे रेफरन्स तू इकडे क्लास करण्यात आली. आणि माझी एक फ्रेंड आहे जी जस्ट फक्त 20 दिवसामध्ये प्लेस झालेली इथून DXC कंपनीमध्ये. सो मग तिने मला रेफर केली इथे. म्हणजे तुला काय सपोज तू ज्यावेळेस इकडे आली होती, सो व्हॉट इज युअर कॉन्फिडन्स लेवल? म्हणजे तुला काय कसा होता कॉन्फिडन्स लेवल? तुला IT कंपनीमध्ये जॉब करायचा होता, ऑलरेडी मराठवाड्यातली, म्हणजे तो एवढा असा पुण्यासारखा भाग येत नाही ना. इथे कसं पोरांना सगळं सवय असते सगळ्या कोर्सेसची वगैरे, ठीक आहे ना. कोर्सेसचे अवेलेबल असतात, बरेचसे इन्स्टिट्यूट आहेत तिकडे जे कोर्सेस कंडक्ट करतात. अंबाजोगाईला असं नाही ना? वाटतं आहे तिकडे अंबाजोगाईला असे इन्स्टिट्यूट वगैरे नाहीयेत. इन्स्टिट्यूट वगैरे नाही, कॉलेजेस जस्ट मला वाटतं एक कॉमन होता जिथे फक्त लँग्वेजेस शिकवले जातात, ते पण फक्त पासिंग पुरतं. आपण क्लासमध्ये पासिंग करतो. तू आता इथे ज्यावेळेस आलेस तर कशी होती प्रोसेस आपली? म्हणजे तुला तू ऍज अ रॉ म्हणून आली होती आपल्याकडे, बरोबर? सो ती प्रोसेस कशी होती तुझ्या? काय काय तुझ्यामध्ये डेव्हलपमेंट झाली? म्हणजे काय काय तुला ट्रेन केलं गेलं? जसं का इंटरव्ह्यू प्रोसेसला काय काय लागतं, तसं ते म्हणजे त्याच्याबद्दल काय सांगशील? ऍक्च्युली मला तर जेव्हा मी पास आउट झाले, सो मग नंतर मला असं फारसं काही नॉलेज नव्हतं. आणि एक मजेशीर गोष्ट आहे, मी नवीन आली होती क्लासमध्ये, जॉईन करून जस्ट 8 दिवस झाले. सरांना पहिला क्वेश्चन असा विचारला होता की सर मी प्लेस होऊ शकते का? हा क्वेश्चन विचारल्यानंतर सर मला म्हटले, तुला स्वतःचा कॉन्फिडन्स आहे ना? सो मग मी म्हटलं मग असं बोलत गेल्यानंतर मग सर म्हटले, तुम्ही काय फक्त जस्ट स्टडी करा, बाकीचं आम्ही करतो म्हणे. बाकीचं करतो इन द सेन्स तुम्हाला प्रिपेअर करतो. मग हळूहळू सरांनी ऍप्टिट्यूडचे क्लासेस, ते सगळ्यात महत्वाचं आहे ना. फ्रेशर थ्रू जायचं म्हटल्यानंतर ऍप्टिट्यूड लागते, देन टेक्निकल नॉलेज लागतं. हायरिंग प्रोसेस जे हायर करतात ना, HR लेवलचा सगळं शिकवलं गेलं. इव्हन कम्युनिकेशन नव्हतं माझं, नॉर्मल आपलं जसं तिकडच्या वातावरणामध्ये राहतात तसं आम्ही राहत होतो. सो प्रॉपर 0 लेवल पासून आम्हाला सगळं व्यवस्थित शिकवण्यात आलं तिथे. खरंच का? फक्त नाही खरं. तर मला अजून तुला एक विचारायचं होतं. आपल्याकडे तू ट्रेनिंग घेतलं, टेक्निकल ट्रेनिंग घेतलं, ऍप्टिट्यूड ट्रेनिंग घेतलं, कम्युनिकेशन ट्रेनिंग घेतलं. ऍप्टिट्यूड आणि कम्युनिकेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट, ते आहेच. पण आता जे आपण टेक्निकली नॉलेज तू घेतलंस, आता तू ऍक्च्युअल प्रोजेक्टवर तिकडे काम करतेस, बरोबर? इकडे तुझी थिअरॉटिकल शिकून प्रॅक्टिस व्हायची, प्रॅक्टिकल ते करायचे. ते नॉलेज आणि हे नॉलेज तुला काय वाटतं, गॅप आहे की सेमच आहे ते नॉलेज दोन्ही पण? नाही, तसं सिमिलरच येतं ना. सिमिलर. म्हणजे आपण जो सिलेबस डिझाईन केलेला तो आणि इंडस्ट्री लेवलचा सिलेबस सेम असतो, जवळपास सेम आहे. जवळपास 90% नाही येणार, बट
80% तर सेम येतोच. 80% सेम येतो. बरं ठीक आहे, मग राहिलेला 20% काय असेल ते स्वतः इन्क्रीज करावं लागतं ना आपल्याला, स्वतःला थोडं डेव्हलप व्हावं लागतं त्याच्यामध्ये. ओके, स्वतः हे करून त्याच्यामध्ये 80% सिलेबस आपला इंडस्ट्री लेवलचाच आपण डिझाईन केलेला आहे. आणि अजून काय असेल तर आपण ते ऍडव्हान्समेंट दरवेळेस दर बॅचला आपण तो काय करत असतो, थोडा वाढत, आणि तो कसा एक्सपिरियन्स थ्रू वाढत जातो ऑटोमॅटिक. ओके. तू आपल्याकडे जो कोर्स केला, सो किती महिन्याचा कोर्स जॉईन केला होता तू? साधारणतः सरांनी मला तर 6 महिन्याचा कोर्स सांगितला होता. जसं जसं कोर्स संपत आला तसं मग आम्ही हळूहळू इंटरव्ह्यूची प्रिपरेशन तयार करण्यासाठी तयार झालो. म्हणजे 6 महिन्याचा वगैरे सगळं इन्क्लूड होतं? हा, सगळं इन्क्लूड झालं. ओके, तो कोर्स चालू झाला. हा, सगळ्यात इम्पॉर्टंट, किती कंपन्यांनी रिजेक्ट केलं होतं? विचार नाही करू शकत किती कंपन्यांनी केलं ते. इथे आली किती इंटरव्ह्यू शेड्यूल केले होते आपण? 20च्या पेक्षा जास्त इंटरव्ह्यू झाले माझे. 20 झाले तेवढे? कंडक्ट त्यांनी तेवढे केले, पण मी अटेंड फक्त 19 असं काहीतरी केलं असेल. 18-19 तर केले. तुला काय वाटलं, म्हणजे काय इश्यू काय येत होता तुला त्या इंटरव्ह्यू मध्ये? इंटरव्ह्यू मध्ये असं मला कम्युनिकेशनचा इश्यू येत होता मेन म्हणजे. ओके. मग त्याच्यावर कसं ओव्हरकम केलं मग तू? ओव्हरकम मी डायरेक्ट सरांकडे गेले, कारण खूप वेळेस असं रिजेक्ट झाले की मी फक्त कम्युनिकेशनमुळे जात होते. नॉलेज खूप सारं होतं, परत प्रोजेक्टवर पण व्यवस्थित काम केलेलं. आणि मग हे ऐकल्यानंतर सरांनी स्पेशल एक ट्रेनर आणला आम्हाला. एक मॅडम होत्या, आय थिंक तमिळनाडूच्या कुठल्या तरी मॅडम होत्या त्या, कम्युनिकेशनसाठी. सो मग आम्ही त्यांचे क्लासेस अटेंड करत होतो इथे. ओके, म्हणजे तुमचं कम्युनिकेशन ज्यांचं वीक आहे त्यांना प्रॉपरली कम्युनिकेशनचं स्किल. इव्हन त्या मॅडम इंटरव्ह्यू पासून आपल्याला सगळं बेसिक नॉलेज देत होत्या. गुड. आता सपोज ज्या कंपनीत तुझा आता सिलेक्ट झालीस ऍक्च्युअली, ठीक आहे, सो त्यांचं काय होतं मग प्रोसेस कशी, म्हणजे किती राऊंड होते, कसं त्याची प्रोसेस कशी होती? इंटरव्ह्यू हायरिंग प्रोसेस बोलताय का? हायरिंग प्रोसेस कशी होती त्यांच्यावाली? 3 राऊंड असतात. ओके. मोस्ट ऑफ द कंपनीमध्ये 3च असतात फ्रेशर थ्रू. तर ऍप्टिट्यूड तर आम्ही क्लासमध्येच ऑनलाईन केल्यामुळे ते आम्ही पास आउट झालो त्याच्यामध्ये. नेक्स्ट राऊंड होता आमचा टेक्निकल राऊंड. आणि नाही, तो ऑफलाईन होता. ऑफलाईन होता तो. इन्स्टिट्यूट मध्ये नाही, कंपनीमध्ये जाऊन द्यायचं होतं. सो मग प्रिपेअर केलं क्लासेस थ्रू, म्हणजे सरांनी सांगितल्याप्रमाणे. आणि टेक्निकल राऊंड साठी आम्ही गेलो तिथे. टेक्निकल राऊंड थोडाफार चांगला झाला, म्हणजे त्यांच्या बेसने नव्हता एवढा. किती क्वेश्चन विचारले होते? किती क्वेश्चन? साधारणतः 10 क्वेश्चन विचारले असतील मला. तू किती क्वेश्चनचे आन्सर दिले होते? तसं तर मी सगळेच दिले, पण मला एक्झॅक्ट बरोबर किती होते? ते बोलते मी. बरोबर तसे 6 का काहीतरी बरोबर होते. ओके, म्हणजे सगळ्या क्वेश्चनचे आन्सर यायलाच पाहिजे असं काही नाही? नाही, तिथं आपल्याला कॉन्फिडन्स दाखवावं लागतो ना, की आम्हाला मी करू शकते. ओके, या गोष्टीमध्ये. सगळेच असं नाही की बाबा नाही 10-15 क्वेश्चन विचारले आणि सगळ्याच क्वेश्चनचे आन्सर वगैरे नाही, असं नसतं ना. मग तो झाला राऊंड, बरोबर, तो क्रॅक झाला. देन आम्हाला थोड्या म्हणजे जस्ट 10 ते 15 मिनिटासाठी त्यांनी थोडासा त्यांचा वेळ घेतला. त्याच दिवशी. आणि फक्त 15 ते 20 मिनिटानंतर आम्हाला सेकंड राऊंडला बोलवला, जो की HR राऊंड. ओके, म्हणजे तुम्ही टेक्निकल क्रॅक झालेल्यांनाच बोलवलं? HR साठी बाहेर काढला. बाहेर. मग तिथे बोलवल्यानंतर मग आधी सगळा इंटरव्ह्यू आमचा इंग्लिशमध्ये झाला, टेक्निकल. आणि HR राऊंड पण इंग्लिशमधूनच झाला. पण देन सर ते जे आम्हाला इंटरव्ह्यू घेणार होते बोलले की हिंदीमध्ये पण बोलू शकता, मराठीमध्ये पण बोलू शकता, कारण ते मराठीच होते ना सर. एकदम मस्त आपलं फॅमिली बॅकग्राऊंड विचारलं त्यांनी, पुन्हा जॉईन कसं करू शकता, किंवा मग तुम्ही तुमचं म्हणजे ट्रॅव्हलिंग वगैरे कशी करताल, असं तसं, म्हणजे खूप सारे क्वेश्चन विचारले त्यांनी त्याच्यामध्ये. तुझं मोड कसं आहे? हायब्रिड मोड आहे का वर्क फ्रॉम होम आहे का? असं नाही, वर्क फ्रॉम ऑफिस आहे. प्रॉपर 5 दिवस आम्हाला प्रॉपर वर्क फ्रॉम ऑफिस. सकाळी 9:30 ते 6:30. ओके. आता सगळ्यात इम्पॉर्टंट, जसं HR राऊंड मध्ये बऱ्याच जणांना विचारतात ना, व्हॉट इज युअर सॅलरी एक्सपेक्टेशन्स, तर तुझा आन्सर काय होतं त्यावेळेस तिकडे? तुझं फ्रेशर होती ना? फ्रेशर होते. फ्रेशर मुलांना असतं की यार एवढं बोलून रिजेक्ट एवढं बोलून सिलेक्ट, म्हणजे कसं होणार, काय होणार, कन्फ्युजन असतं ना. मग त्याला तुझं रिएक्शन कसं होतं त्यावेळेस? त्यांनी मला असं विचारलं की तुला काय वाटतं की फ्रेशर थ्रू आम्ही तुला किती पॅकेज देऊ शकतो, द्यायला पाहिजे किंवा मग देऊ शकतो असं तुला वाटतं? मग त्यावेळेस मी थोडीशी कन्फ्युज झाले, कारण की मला या बाबतीत काही माहितच नव्हतं. नॉर्मल फ्रेशरला माहित नसतं, आम्हाला फक्त जॉईन करायचं होतं. मग ते बोलले की तुम्हाला काय वाटतं की तुम्हाला किती हवंय असं. सो मग मी बेसिकली 3.5चं पॅकेज असं बोलून गेली होती.
3.5-4 अबाऊ. हा, मग देन तेवढं डिस्कस झालं, जास्त नाही त्याच्यावर डिस्कस केलं त्यांनी. हा, बस एवढंच. हा, त्याच्यावर ऍक्सेप्ट केलं. त्यानंतर काय होतं प्रोसेस? किती दिवसानंतर त्यांचा कॉल आला तुला? साधारणतः 15 दिवसानंतर त्यांनी, म्हणजे जस्ट इंटरव्ह्यू झाल्यानंतर एक कन्फर्मेशनचा मेल आला होता मला. सो मग मला सरांनी सांगितलं कॉल करून की प्रज्ञा तुझं कन्फर्मेशन झालंय म्हणून. मग आनंद तर इतका झाला होता ना की काय करावं हे समजत नव्हतं, कारण खूप दिवस आम्ही ट्राय केला होता ना इंटरव्ह्यू त्याच्यासाठी. मग झालं म्हणजे जवळपास 18 कंपन्यांनी रिजेक्ट करून तुला 19 कंपन्यांनी. नाही, तसंच सिलेक्ट माझी 2-3 कंपन्यांना झाली होती, पण ते आउट ऑफ 18 कंपन्यांचे दिलेस. इंटरव्ह्यू किती कंपन्यांचे दिले होते? इंटरव्ह्यू मी 5-6 कंपन्यांचे दिले. 5-6 कंपन्यांमध्ये 5-6 कंपन्यांमध्ये इंटरव्ह्यूला तुझं सिलेक्शन नाही झालं? हा, नाही झालं. ओके ना, पण नंतर तू सगळ्या गोष्टी ओव्हरकम केल्या आणि नंतर सिलेक्ट झाली, बरोबर? नाही, नॉर्मली कसं असतं की 2-4 कंपन्यांमध्ये अपलोड नाही होत, 2-4 कंपन्यांमध्ये इंटरव्ह्यू नाही होत, निगेटिव्ह होतात तरी मुलं सगळ्या की त्यांना ओव्हरकम करायला पाहिजे ना नॉर्मली, की बाबा माझ्यामध्ये हे चुकतंय. सपोज आपल्यासाठी ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आपल्याला सगळं अवेलेबल आहेच ना. अपटी मध्ये क्रॅक होत नसेल तर अपटीच्या टीचरकडे जाणे, जर कम्युनिकेशनचा प्रॉब्लेम असेल तर कम्युनिकेशनच्या टीचरकडे, किंवा टेक्निकलचा प्रॉब्लेम असेल तर टेक्निकलच्या टीचरकडे जाणे. हे स्वतःला कळायला पाहिजे ना की मी कशामध्ये कमी पडतोय, आहे का नाही? आणि ते तुम्हाला 2-4 कंपन्या दिल्याच्या नंतर स्वतःला कळतं म्हणजे कशामध्ये आपण कुठे कमी पडतोय हे पटकन समजण्यात येतं. कुठं कमी पडतो ना, एमपीसी सारखं तेच ना, कुठं थांबायचं हे पण कळायला पाहिजे ना, काय चुकतं हे पण आपल्याला कळायला पाहिजे ना. म्हणजे स्वतःला वेळ द्यायचा की आपण कुठं चुकतोय त्या गोष्टी वगैरे, ठीक आहे ना. व्हेरी गुड. आता नेक्स्ट मला सांग की सपोज आता एक तुला इंजिनिअरिंग कम्प्लीट केली, ट्रेनिंग घेतलं प्रॉपरली, जॉब आता करायला लागली, सो व्हॉट इज युअर फायनल गोल? म्हणजे तुला काय करायचं त्या आयुष्यामध्ये? म्हणजे हे तर तुझे फर्स्ट गोल झाले ना, जॉब घेणे वगैरे, मग फक्त ह्याच्यामध्येच कंटिन्यू करायचं का पुढे अजून काही? म्हणजे ते कसं फायनल गोल काय तुझ्यावर? याचं पुढचं प्रोग्रेस तुझा कसा असणार आहे? काय बघतेस तू फ्युचरकडे? सध्या तर माझं असं गोल आहे की मी ज्यामध्ये काम करते सो ते मला परफेक्ट जमायला पाहिजे. असं नाही की प्रत्येक माणूस परफेक्ट असेल प्रत्येक गोष्टीमध्ये, तसं नाही ना. पण जसे दुसरे जण वर्क करतात सिनियर वगैरे, सो त्यांच्या लेवलचा आपल्याला कधी येईल असा विचार करून सध्या तर काम करतोय आम्ही. नाही, ते व्हायला पाहिजे ना नेहमी. म्हणजे लर्निंग कॅपॅसिटी असते ना तुझी, किंवा लर्निंग जे म्हणतो ना आपण, नेहमी शिकत राहणे. आता ते एक आलं, तर तुमच्यामध्ये आता बरेच डिस्कशन चालू आहे, जॉब्स होणार आहेत, हे होणार आहे, ते होणार आहे. सो आता ऍक्च्युअली तू कंपनीमध्ये काम करतेस, सो तुझ्या कंपनीमध्ये काहीतरी काम होत असेल, सो व्हॉट इज इफेक्ट ऑफ एआय? तुला काय वाटतं? जॉब जातील, जॉब वाढतील, का स्वतःला त्या एआय मध्ये ग्रो करून अजून मी काहीतरी करू शकेल, असं तुला काय वाटतं? सध्या मेन पॉइंट असा आहे की एआय मुळे खूप सारे लोकांचे जॉब गेलेत आणि जाणार पण आहेत काही दिवसानंतर. सो माझं असं म्हणणं आहे की मला स्वतःला एआय मध्ये कन्वर्ट करायचं आणि देन त्या थ्रू आपण दुसरं डोमेन पण चेंज करू शकतो. डोमेन चेंज करू शकतो आहे त्या डोमेन मध्येच काय काय एआय येतात ना, ते कारण एआय काही एकटा वर्क करत नाही, एआय हा काम आपलं इम्प्रूव्ह करू शकतो, पूर्ण काम एआय नाही करू शकत. नाही. सो मग ते जर ते त्या गोष्टीसाठी सोबत एखाद्या गोष्टीसाठी मला एआय लागते तर मी शिकून जर घेतलं ते तरच मी पुढे जाईल ना. ती टेंडन्सी पाहिजे ना पण माणसाची, आलं नाही. पण ते कसं डे बाय डे आपल्याला अपडेट करावं लागतं स्वतःला प्रत्येक दिवशी, ते खूप महत्वाचं आहे. पहिला तो जुना काळ होता ना, काहीतरी डिग्री घ्यायची, जॉब करायचा ना, आयुष्यभर जॉब करायचा, शेवटी मी रिटायर व्हायचं आणि नंतर मग सगळं पीएफ काढायचं आणि घर बांधायचं, मातृत्व द्यायचं. ती टेंडन्सी आता नाही राहणार ना, की तुम्हाला नेहमी अपग्रेड होत व्हायला लागणार. ऍक्च्युअली जे नवीन मुले आता लास्ट इयर इंजिनिअरिंगला असतील किंवा लास्ट इयर कोणते लास्ट इयरला असतील, ग्रॅज्युएट होणार आहेत या वर्षी किंवा पुढच्या वर्षी ग्रॅज्युएट जे होणार आहेत, सो त्यांना जर आयटी मध्ये करिअर करायचं असेल, आयटी कंपनीमध्ये काम करायचं असेल, तर तुझं काय सजेशन असेल त्यांना? ऍक्च्युली आपण जे म्हणतो ना की कॅम्पस मधून आपण लागतो कॉलेजच्या, सो ते प्रत्येकाला नाही लागत, त्याच्यामध्ये चान्सेस प्रत्येकाला नाहीत लागत ना. सो मग आपल्याला एखादा, मी जसं जॉईन केलं क्लासेस आपले टेकरीलचे, सो तसे क्लास जॉईन करायचे आणि मार्केटमध्ये जी टेक्नॉलॉजी सध्या जास्त चालते ना, सो ते बघायची आणि क्लासेस थ्रू तुम्ही इंटरव्ह्यू प्रिपरेशन करू शकता, जे की कम्युनिकेशन असतं आपलं, देन टेक्निकल नॉलेज असतं. टेक्निकल नॉलेज तर क्लासमध्ये आपल्याला घेतातच, सो मग क्लासच्या बेसिसवर तुम्ही बसू शकता टेक्निकल नॉलेजसाठी आणि
कम्युनिकेशन, ऍप्टिट्यूड वगैरे. सो मग त्याच्या 3 राऊंडची तयारी करून तुम्ही कंपनीमध्ये जॉईन होऊ शकता. ओके, म्हणजे इन केस एक जे गायडन्स लागतं ते आता आपण तर बाय डिफॉल्ट तू तुला लावलेलीच आहे, तुला माहितीच ऍक्च्युअली. सो गुड, बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर. आय थिंक पार्टी दिलेली का तू? पार्टी नाही, पण पेढे वगैरे दिले. पार्टी पेंडिंग आहे याच्याकडे, पार्टीच्याकडे. ठीक आहे ना. सो बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर. येस, थँक्यू. हॅव अ नाईस डे. थँक्यू सर. सो तुम्हाला देखील प्रज्ञासारखा IT मध्ये जॉब हवा असेल, तुम्ही ग्रॅज्युएट असाल तर आपल्या इन्स्टिट्यूटला या, एकदा व्हिजिट करा. आपण तुमची पूर्ण तयारी करून घेतो आणि तुम्हाला 100% प्लेसमेंटसाठी आपण प्रिपेअर करतो. करिअर गायडन्स हवा असेल, काही कन्सल्टिंग हवी असेल, करिअर कसं करायचं IT कंपन्यांमध्ये, कुठं करायचं, कोणत्या टेक्नॉलॉजी शिकायच्या, या सर्वाबद्दल आपण जी माहिती आहे ती करिअर डायरीज या आपल्या शो मध्ये आपण इथून पुढे देणार आहोत. अधिक माहितीसाठी आपलं फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा आणि YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.